नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2020 मराठी राज्यभाषा दिनानिमित्त प्राचार्य वसंतराव नानासाहेब जगताप विविध कार्यकारी सामाजिक संस्था आयोजित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित वाटेवरचे मोती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मी प्रायोजक या नात्याने सर्व प्रमुख अतिथींचे, मान्यवरांचे व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ज्येष्ठ कवी श्री वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे यांची मी तुम्हास ओळख करून देते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश जोशी. डॉक्टर रमेश जोशी यांनी लेझर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यांना 1985 मध्ये अमेरिकेची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळालेली आहे. बेस्ट टीचर अवॉर्ड 2000 मिळालेले आहे. सध्या ते संचालक म्हणून मुक्तांकन विज्ञान शोधिका आणि विज्ञान भारती पुणे येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रकाश कुलकर्णी. करवीर नगरी कोल्हापूर येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ आज या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. डॉक्टर कुलकर्णी यांना साहित्य सेवेचा पुरस्कार, माझा स्वर्गवास या कथासंग्रहाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचा नाडकर्णी अवॉर्ड, रेफरन्स एशिया साहित्य अकादमी आणि वर्ल्ड हुज हू यामध्ये त्यांच्या लेखनाची नोंद, सूज या त्यांच्या कथेला पु वा भावे पुरस्कार असे अनेक पुरस्कारांचे मानकरी असणारे साहित्यिक आणि धन्वंतरी आपण आज प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. श्री विनय खटावकर सर हे भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र प्रमुख पुणे विभाग म्हणून कार्यरत आहेत. अपंगांसाठी कृत्रिम पाय, हात व कॅलिपर ते मोफत पुरवितात. आता स्नेहवर्धन प्रकाशनाचा परिचय. स्नेहवर्धन प्रकाशनाच्या सर्वेसर्वा सौ स्नेहलताई तावरे या एक प्रथितयश प्रकाशिका आहेत. मॉडर्न महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख. स्नेहवर्धनची 1400 पुस्तके 4 भाषांतून प्रकाशित. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. कर्तृत्ववान महिला म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. स्वानंद भरारी गौरव पुरस्कार, साहित्य संवर्धन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या मानांकित आहेत. महाराष्ट्रातील 30 मान्यवर व्यक्तींच्या मानपत्राचे त्यांनी लेखनही केलेले आहे. त्यांनी 22 आंतरराष्ट्रीय परिषदाही घेतलेल्या आहेत. आता लेखकाचा परिचय. सुनीता नंदकुमार कुलकर्णी. विद्याभ्यास या शैक्षणिक मासिकाचे 36 वर्ष लेखन. स्वतःच्या 5 हस्तलिखितांच्या पुस्तकांचे सुद्धा प्रकाशन त्यांनी केलेले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रात स्नेहबद्ध कार्यक्रमात त्यांनी काव्यवाचन केलेले आहे. सुधा मूर्ती यांच्या कथांचे वाचनही त्यांनी केलेले आहे. आणि माझ्यासाठी विचारायला जाल तर सर्वात कमी कालावधीत वयाचे बंधन न राहता सुनीता कुलकर्णी या माझ्या सर्वात जवळच्या मैत्रीण, मेंटॉर आणि एक आध्यात्मिक गुरु म्हणून आहेत. त्यांनी लिहिलेल्या कित्येक कथा, कविता
त्यांच्याच ओघवत्या वाणीने आम्हास ऐकण्याचे अहोभाग्य मिळालेले आहे. कथा ऐकताना आपणच कथेबरोबर प्रवास करतो की काय असे वाटते. साहित्यिकाच्या मनातील भावना लेखितून कागदावर उतरतात. संघर्ष, प्रेम, प्रेरणा, नवचेतना, वियोग, मनातील असंख्य वादळे सगळेच काही साहित्यात चितारले जाते. अशी या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती सुनीता कुलकर्णी या आपले मनोगत आता व्यक्त करतील. नमस्कार. हे सगळे वातावरण बघून मनात इतक्या प्रकारच्या भावनांची दाटी झाली आहे ती खरंच त्या शब्दात व्यक्त करता येत नाही. तरीही माझा मनापासून सर्वांना नमस्कार. टाळ्या वाजवल्या तरी चालेल. आणि हा कुठलाही फॉर्मल कार्यक्रम नाही आहे. खरं तर तुम्ही बघितलं असेल की सगळे बहिणी भावंड, आत्या मावशा, आत्ते भाऊ, मित्र मैत्रिणी हे सगळे आपण जमलो आहोत. माझ्या पुस्तकाचं एवढं भाग्य की एवढे सगळे सुहृद माझ्यासाठी म्हणून तुम्ही आला आहात. किती नावं घ्यावी. स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेश यांचा मात्र अभिमान हवाच. आज तर मराठी राजभाषा दिन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. लाभले आम्हास भाग्य, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य, लिहितो मराठी, लिहितो मराठी. म्हणून हे पुस्तक. आयुष्यात नेहमी असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगांना फक्त हात जोडावेसे वाटतात. आणि आजचा दिवस तर इतकं मोकळं आकाश, सगळे आनंदी, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून खरंच मला समाधान होतंय. कुठलाही त्याच्यामध्ये आविर्भाव नाही, खोटं आभार मानण्याचा इच्छा सुद्धा नाहीये. माझ्या या पुस्तकाला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर जर नजर टाकली तर सर्वजण माझ्या प्रेमानं आलेले आहेत. एका बाजूला बघितलं तर माझ्या आत्याचं गोत्र आलेलं आहे. विनय, माझा सख्खा आत्ते भाऊ. ताई, हा सगळा कार्यक्रम आपण करायचाच. आणि विनयनं हे सगळं घडवून आणलं. मध्ये बसलेला माझा आजोळ, 7 मावशा आणि हा एक मामा. आजही आजोळ तसंच सांभाळलेला आहे. त्या आमच्या मामासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. अर्थात मामी आलीच. मामाच्या पाठीमागं मामी जास्त उभी असते, पण ती अशी मागं मागं असते. त्या शेजारी काय सांगायचं तुम्हाला. माझं सगळं मावशीचं गोत्र. माझ्या मावशीचे जावई डॉक्टर प्रकाश कुलकर्णी, एक प्रथित यश अस्थिरोग तज्ञ आणि एक लेखक. आणि जो माणूस माझं पुस्तक वाचून मला म्हणतो की रेखाताई, या पुस्तकाला प्रस्तावना मीच लिहिणार, किती भाग्य असावं सांगा. आणि अशी प्रस्तावना लिहिली आहे की तुम्हाला पुस्तक वाचायची जरूर नाही, पण तरी पुस्तक घ्यायचं. नाही तर प्रकाश सगळं इथं बोलून टाकतील, तुम्ही म्हणाल आता काही जरूर नाही. असा हा सगळा मंच. आणि समोर जर बघितलं तर किती नावं घेऊ. सगळ्यात मला वंदनीय असलेली माझी शकू मावशी. वय वर्ष किती विचाराल तर 16. अजूनही गाणी म्हणते, अभंग म्हणते. कधीही फोन केला, एक भजन म्हणून दाखवू का ग, अगं म्हण ना, की मावशीचं लगेच भजन चालू होतं. त्यांच्या शेजारी बसलेत. आज राजभाषा दिन आहे. ज्यांनी राज्य व्यवहार कोश लिहिला त्या शिवाजी महाराजांचे
अष्टप्रधान मंडळातील अमात्य, त्यांची 14वी पिढी आज माझ्या पुस्तकाला आशीर्वाद देण्यासाठी आली आहे. नीलराजे बावडेकर, नीतूराजे बावडेकर, अक्काराजे आणि अक्काराजेंचे बहीण खास तेवढ्यासाठी कोल्हापुरातून आले आहेत. किती नावं घ्यावीत खरंच आज. आणि एक महत्त्वाची व्यक्ती समोरून येते आहे. माझी मैत्रीण मधुरा कोरांने आज नाही, पण तिची मुलगी आणि तिचे पती आज तेवढ्यासाठी जयप्रकाश कोरांने तुमचं स्वागत आहे. आणि हा नमस्कार माझ्या मैत्रिणीसाठी आहे. सगळे पुणेकर तर सोडून द्या, परंतु नागपूरहून माझी एक मैत्रीण आलेली आहे. तेवढ्यासाठी सकाळच्या फ्लाईटने आली, मनीषा परांजपे. आणि एक दुसरी माझी पुतणी आली आहे, ती पण आज सकाळी नागपूरहून तेवढ्यासाठी आली आहे की काकू तुझ्या समारंभाला यायचं नाही, नाही तर केव्हा यायचं. शिल्पा पोटे, माझ्या सगळ्या चुलत बहिणी, माझ्या मावशा. आणि एवढं असूनही प्राचार्य वसंतराव नानासाहेब जगताप विविध कार्यकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि दादा जाधवरावांचे सुपुत्र हे आज आपल्याला प्रेक्षकात लाभलेले आहेत. या सर्वांचा मी मनापासून स्वागत करते. हे वाटेवरचे मोती जे आहे ना, ते चक्क तुमच्या माझ्या गोष्टी आहेत. जसं बहिणाबाईंनी लिहिलं, माझं दुःख तय घरात कोंडलं, माझं सुख हंड्या झुंबर टांगलं. कोण होती बहिणाबाई? आणि सारे आपण बायका तिच्याच वंशज आहोत. माझं वाटेवरचे मोती काहीही अगदी विद्वत्ता प्रचूर मुळीच नाही, पण तरीही एका स्त्रीचं लहानपण, एका स्त्रीचं मध्यमवर्गीयपण, एक आई म्हणून आणि एक आजी म्हणून अशा सगळ्या अवस्था मी यात निरनिराळ्या कथांच्या रूपाने व्यक्त केलेल्या आहेत. सगळे संदर्भ तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर रेखाताईचं मी पाहिलेलं आहे, हे रेखाताईचं आजोळ मला माहिती आहे, ही रेखाताईची ओगलेवाडी ना, मी होते ना तिथं. इतक्या तुमच्या जवळचं हे पुस्तक तुम्हाला वाटेल. हा काही प्रचार नाही आहे पुस्तक घ्यायचा, पण खरोखरीच त्याच्यात असं आहे की प्रत्येक गोष्ट तुमच्या ओळखीची आहे आणि तुमची रेखाताई या पुस्तकातून तुमच्या नजरेत अगदी मी जशी आहे तशीच तुमच्यासमोर उभी राहणार आहे. हे जे वाटेवरचे मी मोती वेचले, सगळं पुस्तक तयार झालं आणि मी जेव्हा मागं वळून पाहिलं तेव्हा मला मीच दिसायला लागले त्या वाटेवर. आणि ती स्त्री काय म्हणते बघा, वाटेवरचे मोती ती वेचीत चालली होती, वाटेवरचे मोती ती वेचीत चालली होती, पाहिले परतूनी मागे तर लागली कथा मग हाती. प्रत्येक मोत्याची एक एक कथा या माझ्या पुस्तकात आली आहे. मोती कसे होते? मोती शुभ्र टपोरे, मोती शुभ्र टपोरे तर काही वात्रट छोरे. मिश्किल पण काही होते, आपल्याला भेटतात ना असे सगळे. मोती शुभ्र टपोरे तर काही वात्रट छोरे, काही खट्याळ पळाले. सापडले नाहीत मला ते. इतके खट्याळ होते की मी त्यांना शब्दात व्यक्त करू शकले नाही. काही खुणावून गेले, लांबूनच त्यांनी मला खुणावलं, तेही मला सापडले नाही. असे वाटेवरचे मोती. त्या मोत्यांना पडली मग, जेवढे माझ्या ओंजळीत आले त्या मोत्यांना पडली मग शब्द फुलांची धूल. मी ते शब्दात व्यक्त केले. त्या मोत्यांना पडली मग शब्द फुलांची भूल, लावते कपाळी खुळी त्या वाटेवरची धूळ, त्या वाटेवरची धूळ. माझ्या पुस्तकाचं स्वरूप जर पाहिलं तर असं आहे. भावंडांनो, पहिलेपणाचं महत्व अपाट, पहिलेपणाचं महत्व अपार. पहिलं मूल मातृत्व फूल, पहिला डूल श्रुतींना कौल,
पहिलं पाऊल धरणी वंदन आणि पहिलं पुस्तक सरस्वती वंदन. तुम्हाला एक सहज गोष्ट सांगते. मी स्वतःलाच 15 मिनिटं ठरवून घेतली आहेत आणि मी जर पाळली नाही तर हे सगळे पाळणार नाहीत. 1982 सालची गोष्ट. तेव्हापासून मी खरं कथा लिहायला सुरुवात केली. आणि एक गमतीची गोष्ट सांगते. हे पहिलेपणाच्या प्रसव वेदना कशा असतात. मला वाटतं आम्ही त्यावेळी तळेगावला राहत होतो. ह्यांची MSCBतली नोकरी. सतत फिरायचे. संध्याकाळी आपलं मी आवरून नवऱ्याची वाट बघायची. लांबूनच आलेले दिसले. घरी आल्यावर म्हणले, काय राधा काकी चहा टाका. राधा काकी? बाई गो, आज मी यांना काकी दिसले की काय? केस तर पांढरे नाहीत, म्हणजे तेव्हा डाय होता. केस पांढरे नाही, काही नाही. मला वाईट वाटलं खूप. म्हणलं काहीतरी आपण नाही, बरोबर नाही, आपण काकूबाईसारखं राहत असू. परत थोड्या वेळाने, काकी चहा झाला काय? आई शपथ, आता काय खरं नाही. म्हणलं चहाचा कप टेबलावर असा आपटला जोरात ना. म्हणलं जाऊ दे, निदान नाराजी तरी व्यक्त करू, यापेक्षा आपण काही करू शकणार नाही. तर बस म्हणले. स्वराज्य साप्ताहिकाचा अंक 22 मार्च 1982 माझ्या हातात दिला आणि घे तुझी राधा काकी नावाची पहिली कथा स्वराज्य साप्ताहिकात आली आहे. हा पहिलेपणाचा आनंद आणि ही पहिलेपणाची प्रसव वेदना ती अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणून मला या पुस्तकाचा जास्त आनंद वाटतो. आता तुम्ही सगळे घरचेच आहात. जसं मी वेचलेल्या मोत्यांविषयी म्हटलं तसं माझ्या हातून निसटलेल्या काही मोत्यांची आठवण झाल्याशिवाय माझ्या मते हा समारंभ पूर्ण होऊ शकत नाही. माझी आई, माझे वडील, माझे काका काकू, माझी काकू तर मला वंदनीय आई इतकीच होती. माझी मैत्रीण मधुरा, माझे व्याही, माझी धाकटी बहीण जयश्री, हे मोती असे असे 2 वर्षात हातातून घरंगळले हो. किती वाईट वाटत असेल. आणि सगळ्यात माझे पती साधारण 3 वर्ष पूर्ण झाली आणि तेही माझ्या हातून बघता बघता 15 दिवसात मोती निखळून गेला. परंतु या सगळ्यांची आठवण करणं हे मला क्रमप्राप्त आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे पुस्तक करायचं असं बरेच वर्ष चाललं होतं आणि त्यावेळी त्यांनी मला प्रस्तावना लिहून ठेवली होती की लेखणारा मी एकटाच आहे. तुझ्या कथांच्या सुरुवातीपासून मीच टीकाकार होतो आणि मीच तुझा प्रशंसक होतो. म्हणून माझ्याशिवाय दुसरी कोण चांगली प्रस्तावना लिहू शकेल. म्हणून त्यांनी दिलेली प्रस्तावना मी माझ्या या पुस्तकात समाविष्ट केली आहे. आणि ती अशा घरंगळलेल्या माझ्या जीवाभावाच्या मोत्याला मी हे पुस्तक अर्पण केले आहे. खरं म्हणजे ना, माझा काही हा पिंड नव्हे, लेखन, भाषणं देणं वगैरे वगैरे. मी अगदी चक्क तुमच्यासारखीच काय घरात रमणारी एक अगदी साधी सुधी स्त्री आहे. म्हणजे मला बेडशीट घालणे, केर काढणे, फरशी पुसणे, सगळ्या गोष्टी मी मनापासून करते. आणि माझं लहानपण असं ज्या एकत्र कुटुंबात गेलं ना, ते सगळ्या एकत्र कुटुंबाच्या सगळ्या भावना आजही माझ्या मनात तशाच ताज्या आहेत. आणि या पुस्तकाला जे प्रतिबिंबित झालेलं आहे ते सगळं खरं तर एकत्र कुटुंबाचा हा आरसा आहे. आणि ह्या एकत्र कुटुंबाविषयी माझ्या मनात, आणि ती खरी होती, म्हणजे त्या कुटुंबाचंच ते वर्णन होतं. तर मी माझे 4 शब्द संपवण्यापूर्वी एक आदर्श कुटुंब की जे मी छोटी असताना माझ्या मनात होतं ते तुमच्यासमोर जसंच्या तसं उभं करणार आहे. शाळेतली मुलं असतात. मी खेडेगावात होते.
एक पोतं बसायला, एक पिशवी, त्याच्यामध्ये पाटी, पेन्सिल म्हणायचं, एक दोरीची दौत आणि एक ती दौतीतली शाई सगळी अंगाला, हाताला, कपड्यांना. रोज घरी आल्यावर ओरडाआरडा खायचा, तुला काय कपडे ठेवता येत नाहीत नीट, अशा प्रकारचं. तर ही जी खेडेगावातली मुलं असतात ना, ती शाळा घंटा झाली की ठरवतात, ये चल माझ्या घरी जाऊ. आणि असंच एकदा मला माझ्या एका मैत्रिणीने आई वडिलांना न सांगता घरी नेलं. तर तो मुलगा म्हणजे तीच मी काय म्हणले ते तुम्हाला सांगते. अरे मित्रा चल असा माझ्या घरी. तर शाळा सुटल्यावर मला ओढून न्यायला लागलं. अरे मित्रा चल असा माझ्या घरी, दाखवतो तुला तेथे माझी सारी बिरादरी. चल म्हणतो, माझं सगळं वैभव तुला दाखवतोच, काय नाही म्हण नकोस. आत्ता न ग मग न ग नको असे कुर कुरू, आत्ता न ग मग न ग नको असे कुर कुरू, चल भराभर जाऊ उद्याच्याला मागं फिरू. चल ना रे, असं का करतोस. आपल्याला प्लीज बीज असलं काय भानगड नाही. दार ओढत त्याला न्यायला सुरुवात केली. माझ्या घरी पोचण्याला छोटीशीच पाय वाट, माझ्या घरी पोचण्याला छोटीशीच पाय वाट, बाजूला पहाशील हिरव्या गालिच्यांचा थाट. उसाची शेत आहेत, मळे आहेत, चल ना रे माझ्याबरोबर, एवढ्याशा पाय वाटेनं आपण जाऊ. ये आता पडवीत, ये आता पडवीत सुरू मोत्याचे भुंकणे, ये आता पडवीत सुरू मोत्याचे भुंकणे. आई बापा समजते लाडक यांचे येणे झाले. आई बापाला सांगावं लागत नाही बेल वाजून, हाय मम्मी, काहीही नाही. माझ्या घरी कधीतरी रातच्याला इज येते, माझ्या घरी कधीतरी रातच्याला इज येते, दिवसाच्या पाळी येते रात्रीचीच सय येते. आवडले तर टाळ्या वाजवा. माझ्या घरी कधीतरी रातच्याला इज येते, दिवसाच्या पारी येते, रात्रीचीच सय येते. कसं घर असेल बघा, बाजघर, अंधार, अशा प्रकारचं ते माझ्या मनातलं एक घर आहे बरं. परी माझ्या घरामध्ये सारा प्रेमाचा प्रकाश, परी माझ्या घरामध्ये सारा प्रेमाचा प्रकाश, अंध आजी वळखते जरी आलो सावकाश. एखादं असं प्रत्येकाच्या घरी एखादा असा माणूस असतोच. कोणी कमी असतो बुद्धीनं, कोणी आंधळा असतो, पण घर त्याला कधीही नाकारत नाही. अंध आजी वळखते जरी आलो सावकाश, माझा बाप त्याच्या बापा. आजची परिस्थिती बघा, माझा बाप त्याच्या बापा मानितो जिता देव, माझा बाप त्याच्या बापा मानितो जिता देव. माझी माया आणि आजी, सासवा सुना, माझी माया आणि आजी यांची प्रेमाचीच देव घेऊ. क्या बात आहे. मला दोन भाऊ एक भन, मला दोन भाऊ एक भन, मी त्यांच्यात धाकला. मला दोन काका दोन आत्या, बाप त्यांच्यात थोरला. किती वर्णन केले बघा सुरेख. कुणी? मीच. असं माझं घर, असं माझं घर. मला कमी नाही काय, काय नाही घरामध्ये. आजी आजी आहे, एक कुत्र आहे आणि आत्या काका मामा सगळे आहेत. मला काही कमी नाही. असं माझं घर, मला कमी नाही काय. याच्यापेक्षा वेगळे गोकुळ ते असे काय. अरे गोकुळ उभं राहिलं रे समोर, आणि हे सगळे माझ्या गोकुळातले सखे सवंगडी आहेत. परसात एक हिर, परसात एक हिर पाणी केळीत वाहते, परसात एक हिर पान केळीत वाहते. दगडाच्या रांजणात माझी बन धुनी धुते, दगडाच्या रांजणात माझी बन धुनी धुते. मित्रा ये ना असा पडवीत. किती अगत्य आहे बघा तुम्ही एवढ्याशा मुलाला. मित्रा ये ना असा पडवीत, झेल पागोळ्यांचे पाणी. पावसाचे दिवस आहेत, पागोळ्याचं पाणी पडतंय. समोर त्या घराचं चित्र तुमच्या उभं राहिलं असेल. मित्रा ये ना असा पडवीत, झेल पागोळ्यांचे पाणी. जाई जुईचा हा येल, गातो आनंदाची गाणी. नुसती फुलं देत नाही हो, आनंदाची गाणी गातो.
झालं सगळं. जे काय पाहुणचार होता तो झाला. दोघं झोपले. सकाळी उठले. आता जायचं परत. ह्याची आई काय तिकडं वरडत असेल माहित नाही. चल उठ मित्र आता, चल उठ मित्र आता, दिली कोंबड्याने बांग. गजर नाही, काय मोबाईल नाही, काय नाही, कोंबडा हरवला. उठले. चल उठ मित्र आता, दिली कोंबड्याने बांग. ऐका आजीचे अभंग, आमची आजी होती अशी. ऐका आजीचे अभंग, शहार ते अंग अंग. किती भावना व्यक्त केल्यात बघा त्या मुलांनी. ऐका आजीचे अभंग, आमची आजी ही अशीच होती. अजूनही ते अभंग म्हणते. ऐका आजीचे अभंग, शहार ते अंग अंग. असे माझे घर, असे माझे घर, पुन्हा यायाचे सुट्टीला. असे माझे घर, पुन्हा यायाचे सुट्टीला. जाताना घ्यायाचे बांधून, फक्त प्रेम ते गाठीला, फक्त प्रेम ते गाठीला. पुढच्या पुस्तकासाठी सुद्धा असंच यायचं आणि फक्त प्रेम गाठीला बांधून घेऊन जायचं. धन्यवाद. धन्यवाद. सुनीता कुलकर्णीचं मनोगत ऐकल्यानंतर न्यूक्लिअर फॅमिली संस्कृतीकडून आपण ही एकत्र कुटुंबाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांचं हे प्रेरणादायी मनोगत आपल्याला निश्चितच एक मार्ग दाखवेल असं वाटतंय. आणि आपण सर्वांनी नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण न्यूक्लिअर फॅमिलीमुळं खूपशा गोष्टी मिस करतो, पण एकत्र फॅमिलीमुळं आपला जो सपोर्ट सिस्टम आहे ती खूप स्ट्रॉंग होते. आता मी श्री विनय खटावकर सर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करावे. नेतृत्वाने प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने. सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने. मी सुनीता कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी मंचावरील मान्यवरांचा सत्कार करावा. डॉक्टर प्रकाश कुलकर्णी. श्री विनायक खटावकर सर. आणि सुनीता कुलकर्णी करतील. आता मी स्नेहलताई तावरे यांना विनंती करते की त्यांनी सुनीता कुलकर्णी यांचे कौतुक करावे.
मी श्री विनय खटावकर सर यांना प्रकाशनाबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करते. सन्माननीय मंच आणि मराठी राजभाषा दिनाला प्राचार्य वसंतराव नानासाहेब जगताप, विविध कार्यकारी सामाजिक संस्था आयोजित आणि स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित प्रकाशन कार्यक्रम आहे. म्हटलं हो, खुर्च्या किती पाहिजेत, काय काय सांग सगळं. नाही, तुझ्या हस्ते प्रकाशन आहे. मी म्हटलं अगं, मी दगडधोंड्यातला माणूस, सिव्हिल इंजिनियर. फार फार तर माझं काय जे आपाप सरकारी नोकरीत प्रमोशन झालं, कार्यकारी अभियंता जुडियल म्हणून सेवानिवृत्त झालं. ते जसं वय वाढतं तसं सेवानिवृत्त होतो, कार्यकारी अभियंता म्हणून प्रमोशन मिळत राहतं. एवढंच माझं. म्हटलं मला कशासाठी बोलवतेस. ते म्हटली तुझा गैरसमज आहे म्हणे. म्हटलं म्हणजे. तू आता निवृत्तीनंतर तुझ्या मूळ पिंडाकडे जावंस, रसिक साहित्याकडे जावंस, यासाठी तुला बोलवते. तू काय एकदम चुकीचा असं काही समज करून घेऊ नको की तू खूप रसिक अगदी म्हणजे हे आहे, पण तुला ह्या क्षेत्रात यायचं आहे. म्हटलं येस. आणि माझ्या ताईचं पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा तिने मला मान दिला. खरं त्याचा सार्थ अभिमान आहे. खरं म्हटलं ना तर आमच्या भावंडात मी सगळ्यात लहान. आते, मामे, चुलत, मावस भावंडात मी सगळ्यात लहान आणि ताई सगळ्यात मोठी त्या मनाने. त्यामुळे शेंडेफळ म्हणून मी सगळ्यांचा लाडका, तसा ताईचाही लाडका. त्यामुळे मला वाटतं ताईने मला अगदी हक्काने आणि सांगितलं विनय तू आलं पाहिजे. म्हटलं येस, आलो. ललित साहित्य, कथा, काव्य, मला प्रश्न पडतो का वाचायचं. कथा आपल्याला काय देतात. आजच्या कॉमर्सच्या कमर्शियल लँग्वेजमध्ये विचार म्हणायचं झालं, यात माझा काय फायदा. आपण कथेतून काय घ्यायचं. मला माझ्या रांगड्या भाषेत जे समजलं ते मी फक्त एका वाक्यात शेअर करतो. तसे वयाने सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण मला जे समजलं सिमेंटमध्ये राहता जीवनाविषयक दृष्टिकोन अशा कथा संग्रहातून, अशा ललित वाङ्मयातून, अशा साहित्यातून मिळत असतो आणि आपलं जीवन संपृक्त होत असतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि याच जीवनाविषयक दृष्टिकोनातून एक उदाहरण सांगतो. या कथासंग्रहाचं उमज नावाची एक कथा आहे. या उमज या कथेत जो गाडीत बसून राहणारा एक मुलगा अपंग असतो, त्याला पाहून कथेतील नायिकेला स्वतःच्या मुलांची आठवण होते. दुसऱ्या बाईच्या कडेवरील तो छोटासा अपंग मुलगा न बोलता, तो काही बोलत नाही, पण त्याला त्या कथेतील नायिकाने पाहिलं की त्या नायिकेच्या स्वभावात आमूलाग्र बदल होतो. तुम्ही ती कथा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जीवनाविषयक दृष्टिकोन कसा मिळतो ते या सगळ्याच कथेत आहे. मला जे भावलं, मी विकलांग क्षेत्रात असल्यामुळे ते मी तुम्हाला उदाहरण दिलं. आणि एक या अपंग मुलावरून आठवलं म्हणून विषयांतर होईल, पण एक सेकंदात सांगतो. आम्ही भारत विकास परिषद म्हणून विकलांग पुनर्वसन केंद्र नळस्टॉप जवळ आपलं आहे. आपण कृत्रिम पाय मोफत देतो. कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर. बाहेर कमर्शियली ज्याची कॉस्ट 50 ते 75 हजार रुपये कृत्रिम पायाची मॉड्युलर लेगची आहे. जयपूर फूट जुना झाला मॉड्युलर लेग, ज्याची कृत्रिम पायाची किंमत बाहेर 50 ते 75 हजार आहे, तो पाय आपण अपंगांना मोफत देतो. शासनाचा 1 रुपया घेत नाही. समाजाने समाजाच्या भरोसे चालवलेला हा उपक्रम आहे. त्याच्यात मी पण आहे ट्रस्टी आणि या हॉटेल श्रेयसचे मालक जे दत्ताजी चितळे ते अध्यक्ष आहेत. आणि विषय समाजाने चालू असतो. या अपंगांच्या सेवेत सगळ्यांचा सहभाग असतो आणि जो अपंग येईल तो नरसेवा नारायण सेवा या भावनेतून आम्ही ते करत असतो. आता कैसे नंदकुमार कुलकर्णी म्हणजेच ज्यांना आम्ही आप्पासाहेब म्हणायचो,
खरं तर एक शांत, आपण बरे आपलं बरं अशा स्वभावाचा हा माणूस. मी तसं त्यांच्यापेक्षा तर खूपच लहान होतो, पण त्यांच्याकडे पाहून फार आमचं काही गप्पा झाल्या आहेत आणि फार काही हे विषय असा नाही, पण एखाद्या व्यक्तीकडे किती वेळ त्याच्या संपर्कात आला हा विषय नसतो. तर त्या व्यक्तीकडे पाहून मी बरंच काही शिकलो आणि घडलो. म्हणजे ताई तर होतीच आमची, पण ती काय असतं बऱ्याच वेळेला अतिपरिचयात अवज्ञा सुद्धा असते. पण आप्पासाहेबांकडे पाहून मी बराचसा घडलो, शिकलो. खरं म्हटलं तर MSCB मध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर होते, सुपर क्लास 1 ऑफिसर होते, आणि तरी सुद्धा इतका शांत, संयमी आणि डाऊन टू अर्थ असणारी व्यक्ती माझ्या ऑफिसच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत तरी मी पाहिली नाही. कारण तुमच्यापेक्षा या सगळ्या अधिकाऱ्यांची मी खूप जवळून संपर्कात आलोय, नको तितका संपर्कात आलेलो आहे. आणि आत्ता ताईंनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात जोडीदार ही व्यक्ती हीच खरा आपला आरसा असते. आणि ताई, तुझ्या या सगळ्या याच्यात तुला जोडीदाराची साथ होती, आणि म्हणूनच म्हणजे आपण सगळेच जण तुझे समृद्ध होत गेली, यशस्वी होत गेलीस. दुर्दैवाने आज ते या कार्यक्रमाला नाही येत आपल्यासोबत. म्हणजे जोडीदाराची साथ असते हे तुला त्या बाजूने अनुभव आहे, मला उलट्या बाजूने अनुभव आहे. आमची सुजाता, मी हे सगळे जे उद्योग करत फिरत असतो सामाजिक, ती जोडीदाराची साथ असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे म्हणजे आता घरी गेल्यावर आता कुठं जेवण येतं, उद्या तर जेवण मिळेल ना. आणि सगळ्यात शेवटी अर्पण पत्रिकेबद्दल 2 शब्द बोलतो आणि मी थांबणार आहे. अर्पण पत्रिकेत ताईने उल्लेखल्याप्रमाणे गैश्री नंदकुमार कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर हे तुझे पहिले पुस्तक आहे. खेळाडू नवशिका असला तरी खेळणे महत्वाचे, निशंक मनाने प्रकाशित कर. हंसाची या चालणे जशी जाली या शहाणे, म्हणून काय कवणा ते चालोची नये. असो ताई, एकत्रित असा कथासंग्रह तुझा हा जरी पहिलाच प्रकाशित होत असला, पण त्यापूर्वी तुझे लेख, कथा अनेक मान्यताप्राप्त वृत्तपत्रे, मासिके यांच्यात छापून आलेली आहेत. आता तसा उल्लेखही झाला आणि मी वाचलेली पण आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुझ्या आयुष्यभराच्या शैक्षणिक सेवेतून, कारण ताई शैक्षणिक क्षेत्रात काम करत होती, तुझ्या आयुष्यभराच्या शैक्षणिक सेवेतून कळत नकळत अनेक प्रगल्भ विद्यार्थी तयार झालेले असून त्यांच्यातील बरेच जण साहित्य क्षेत्रातही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला ते गुरुस्थानी मानतात, मला माहिती आहे. एवढं बोलून आज वाटेवरचे मोती या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले मी असे जाहीर करतो. तसेच ताई म्हटली पुढच्या प्रकाशनाला या. ताई, या पुढील तुझ्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशनाला आपण साहित्य संमेलनात प्रकाशन व्हायला पाहिजे तुझं, आणि आपण सगळे आहोत. आपण साहित्य संमेलनात तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन करूया, नक्की करूया. आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईला शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद खटावकर सर. आता मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश जोशी यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर बोलू. नमस्कार. आज या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व कुलकर्णी कुटुंबियांचे मित्रपरिवार, नातेवाईक मंडळी आणि स्टेजवरील मान्यवर, त्यापैकी मी एक आहे. प्रथमतः मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून रेखाताईनं फोनवर सांगितलं, म्हणजे रेखाने, मी तिचा मामा. तर मी म्हटलं हा मामा चांगल्या कामास येणार, पण कामापुरता नक्कीच नाहीये, त्याच्याही पलीकडे जाऊन आमचा त्यांचा स्नेह. माझ्या नातेवाईकांपेक्षा म्हणजे आप्पासाहेब आणि रेखा हे एक भाचे जावई भाची असं नाहीये केवळ, त्याच्या पलीकडे जाऊन आमचं खूप मोठं नातं आहे. आणि ते नातं साहित्याचं आहे, रसिकतेचं आहे.
आणि गेली अनेक वर्ष हा स्नेह असा मी पुण्यात आल्यानंतर आणि ते नंतर सगळीकडे हिंडून नोकरीच्या निमित्तानं परत पुण्यात आले, स्थायिक झाले आणि मग आमचा हा स्नेह बहरत गेला. त्याच्या अनेक आठवणी आहेत. मला आप्पासाहेब इथं नाही, त्याची फार प्रकर्षाने आठवण येते त्यांची. कारण कित्येक गोष्टी या कथा देखील, यांचं वाचन, कवितांचं वाचन हे आमच्या घरी त्यांच्या घरी बैठकीतून असं झालेलं मला आठवतंय. पण या सगळ्या पुस्तकाचं रूपानं ते ज्यावेळेस सगळं एकत्रित समोर आलं तेव्हा त्याच्या प्रकाशनाला मला अध्यक्ष म्हणून नेमलं जाईल हे याची सुतराम कल्पना नव्हती त्यावेळेला. कदाचित मी जास्त बोलतो म्हणून ह्याला अध्यक्ष करावा, म्हणजे हा गप्प बसेल 10 मिनिटं तरी फक्त बोलेल. पण तसं नाही होणे. जे काय आहे मनात माझ्या ते आज मला इथे सांगितलंच पाहिजे. तसा मी विज्ञानाचा माणूस, म्हणजे आयुष्यभर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान विभागामध्ये मी काम केलं. अनेक प्रकारचे पदं त्यामधली जी काय असतील ती भूषवली. पण साहित्य या गोष्टीला एक रसिक म्हणूनच माझा संबंध पहिल्यापासून आला. वाचक म्हणून, रसिक वाचक म्हणून संबंध आला. आणि त्यावेळेला मला वाटलं की हे एक म्हणजे आपली निवड होण्याचं कारण मला एका गोष्टीत सापडलं की कोल्हापूरचीच गोष्ट आहे. आपल्या कोल्हापूरला एक GN जोशी म्हणून वकील होते, मोठे प्रथितयश वकील होते आणि त्यांना खूप क्लासिकल संगीताची आवड होती. ते स्वतः गायचे पण. आणि त्यांच्या 61चा कार्यक्रम झाला. मोठे नामवंत लोक सगळे एकत्र आले होते. त्यांची ओळख करून देताना पुलंनी सांगितलं की हे GN जोशी आहेत, हे वकिलामधले उत्तम संगीतकार आणि संगीतकारातले उत्तम वकील आहेत. आता ही त्यांची स्तुती होती का आणि काय होतं हा मला प्रश्न पडला. त्यामुळं मी हा विज्ञान शाखेचा उत्तम साहित्यिक आणि साहित्यातला उत्तम वैज्ञानिक अशा पद्धतीनं या कामाला आलेलो आहे तो मामा. एकूण काय, मी तो कथासंग्रह थोडासा तिनं मला पाठवला होता. मोबाईलवरनं मी PDF पाहिली आणि जेवढं जमेल तेवढं मी वाचून घेतलं. आता पूर्ण सवडीनं सावचितपणे मी तो संग्रह वाचणार आहे. वाचल्यानंतर मला असं जाणवलं की हे जे वाटेवरचे मोती तिच्या वाटेवर होते ते तुमच्या आमच्या वाटेवर देखील असे मोती होते. ते तुम्ही आम्ही तितक्या बारकाईनं वेचले नाहीत. हा आपला आणि साहित्यिकातला हा फरक आहे. वाचकातला आणि लेखकातला हा जो फरक आहे, या फरकामुळं रेखा लेखिका होते आणि आपण वाचक होतो. अजूनही माझ्या नजरेसमोर दिसतात तुमच्यापैकी बरेच लोक तरुण आहेत. तुम्ही काळजीपूर्वक बघा. ह्या ज्या गोष्टी तुम्ही या पुस्तकामध्ये वाचाल त्या गोष्टी तुम्हाला वाटेल की यातल्या 1-2 गोष्टी माझ्याही अनुभूतीस आलेल्या आहेत. तर तुम्ही जसे वाचते होणार आहात तसे लिहिते व्हा, असं मला तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुमच्या आयुष्याचे काही त्याचे छोटे छोटे तुमचे अनुभव असतील, ते कवडसे असतील, ते गोळा करून ठेवा. आयुष्यात या गोष्टींना फार मोठी किंमत आहे मित्रांनो. कारण शेवटी पैसा राहत नाही. ते आपलं नाव असतं तेही सगळं संपत येतं. आणि राहतात त्या आपल्या आठवणी राहतात आणि त्या आपली शेवटपर्यंत साथ करतात. पण त्या आठवणीच आपल्या आठवणीत राहायला त्यांचे कुठेतरी नोंदणी होणं आवश्यक असतं. भले तुमचं पुस्तक असं उत्तम प्रकारे सर्व लोकांच्या समोर प्रसिद्ध होईल ना होईल ते तुमच्या हाती आहे. पण निदान तुम्ही कुठेतरी एक तुमचं एखादं वाढ वही लिहून ठेवलं तर ते तुम्हाला नक्कीच साथ देईल.
आणखीन एक गोष्ट आहे की आजच्या या मनोरंजनाच्या प्रचंड मोठ्या वादळामध्ये, म्हणजे वादळच म्हणतो मी कारण त्यात माणूस म्हणून असा कोणी फारसा हे होत नाही, इतके चहूबाजूनी तुमच्यावर मारा चाललेला आहे करमणुकीचा की तुम्हाला स्वतःला विचार करायला जागा नाहीये. मला पण तुमच्या बरोबरीनं, पण मला त्यातल्या त्यात असं वाटतं की तुम्ही निदान 1 तास दिवसाकाठी 1 तास 2 तास स्वतःसाठी जगायला शिका. आणि ते जे स्वतःसाठी जगणं आहे ते म्हणजे अशा प्रकारचे मोती गोळा करणं किंवा त्याची नोंद करणं, त्याचे ते दुसऱ्याला दाखवणं, हा त्यातला एक सुंदर भाग होऊ शकतो असं मला वाटतं. पुस्तक बारकाईनं वाचल्यानंतर एक छोटासा माझं नोंद मी घेतली की हे वाटेवरचे मोती खूप छान देखणे आहेत आणि बहुतेक सर्व मोती म्हणजे स्त्रियाच आहेत. कोणी बहीण आहे, कुठं आई आहे, कुठं आजी आहे, कुठं मैत्रीण आहे. म्हणजे यांच्या वाट्यात फारसे कोणी पुरुष आलेले दिसत नाहीत, म्हणजे त्यांच्या पुरुषांच्या वाट्याला फार पुस्तक आलेलं नाही आहे. ते पण एक आयुष्याचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं पुढचं पुस्तक वाटेवरचे गोटे म्हणा. गोटी नसेल म्हणायचं तर आपण वाटेवरचे गोटे म्हणू, पण असं काहीतरी पुस्तक व्हावं असं मला वाटतं. आणि आजच्या या पुस्तकानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशी सुंदर सुंदर पुस्तकं लिहावीत आणि आम्हाला ती वाचायला मिळावीत. आणि आमचे डॉक्टर प्रकाश, त्यांचं साहित्यही मी वाचलेलं आहे, छान लिहितात. त्यांचा अनुभव जास्त मोठा आहे, विशाल आहे. स्नेहल तावरे मॅडमनी फार सुंदर पुस्तक तयार केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट बांधणी आहे आणि प्रकाशन आणि त्याचा टाईप म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामुळे पुस्तकाचं जे व्यक्तिमत्व असतं ते खुलतं, तसं ते आत्ता खुललेलं पण आहे. आपण सर्वांनी बराच वेळ मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद सर. आता मी डॉक्टर प्रकाश कुलकर्णी सर यांना ज्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांना या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवत आहे. व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या ताई आणि पुण्यातील आपण रसिक श्रोते, खरं तर या पुस्तकाच्या निमित्तानं प्रमुख वक्ता म्हणून इथं यायचं हे ठरवलं एक 10 दिवसापूर्वी. आणि थोडासा ताप यायला सुरुवात झाली आणि तो ताप काही कमी येईना. सगळ्या टेस्ट करून बघितल्या, टेस्ट निगेटिव्ह आल्या. जायला जमतंय का नाही असा एक संभ्रम मनामध्ये निर्माण झाला. पण मी एक गोष्ट ठरवली होती की काही झालं तरी आजच्या कार्यक्रमाला हजर राहायचं, व्यक्तिशः हजर राहायचं. आणि ते मी पाळू शकलो याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. दुसरी एक गोष्ट आहे की पुण्यामध्ये येऊन साहित्य विषयावरती आपण काही बोलावं, थोडा विनोदाचाच प्रकार वाटला. मी परत एकदा रेखा यांना सांगितलं, ताईंना, की म्हणजे तुम्ही परत एकदा विचार करा मला बोलवण्यापूर्वी. नाही म्हणे तुम्ही चाल पाहिजे मी, कारण तशी इतर गावातली माणसं पुण्यामध्ये येऊन बोलायला थोडी घाबरतात. याचं कारण याच्यात काही कोणाचा दोष आहे असं नाही, पुण्यातले लोकच विद्वान आहेत. विनोद करत नाही मी विनोद करत नाहीये, मी खरं सांगतो आपल्याला की पुण्यातले लोकच इतके विद्वान आहेत आणि इतके पंडित लोक आहेत तिथे की त्यांनी आतापर्यंत एस्टॅब्लिश केलेलं आहे आपल्या देशामध्ये स्वतःची विद्वत्ता. आपल्याच देशामध्ये नाही, सर्व देशांमध्ये केलेली आहे, अमेरिकेमध्ये केलेली आहे. तो एक भाग होता मला थोडासा दडपणाचा की आपण पुण्यात जाऊन बोलतोय आणि ते सुद्धा ललित गद्य वगैरे अशा कुठल्या तरी विषयांवर आपण जाऊन तिथं बोलत आहोत. जी लेखिका आहे ही माझ्या पत्नीची मावस बहीण, थोरली मावस बहीण.
ह्या लेखिकेचा आणि माझा परिचय तसा काही अनेक वर्ष नव्हताच, कारण हे तिकडे कधी फारसे येत नव्हते. आणि यांची काय मुलगी वगैरे तिथे दिली आमच्या तिकडे इचलकरंजीच्या लोकांना, त्या निमित्ताने ते पहिल्यांदा आले. आणि त्यावेळेला आमची पहिली भेट ती सुद्धा अशी लग्नात अक्षता टाकण्याच्या पुरती झाली. नंतर माझ्या मिसेसची जी मावशी इथं आलेली आहे, ती कापडे मावशी म्हणून, तर त्यांच्या एका फार्म हाऊसमध्ये हे आणि यांचे मिस्टर इथं आले होते. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमची पहिल्यांदा एकमेकांची ओळख झाली. मग तिनं तिचा एक काही लेख वाचून दाखवला, मी माझ्या त्यावेळेच्या एका कथासंग्रहामधली कथा वाचून दाखवली. थोडंसं आमचं बोलणं झालं. त्यानंतर पुन्हा नाही ते नाहीच, शेवटपर्यंत नाहीच. मग आत्ता एक 6 महिने वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. मला काहीच माहित नाही, माझ्या मिसेसचा मला फोन आला की रेखा ते आपल्याकडे घरी राहायला आल्यात म्हणून 2 दिवस. म्हटलं हरकत नाही, काय चांगली गोष्ट आहे. आणि मग मी घरी गेलो. मग त्यावेळेला रेखाताई मला म्हणाले की मी तुम्हाला काही माझं दाखवायसाठी म्हणून मी काही लिहिलेलं घेऊन आलेली आहे. आणि त्यांनी हस्तलिखित त्यांची जी काही लिहिलेली होती ती 2 हस्तलिखित त्यावेळी त्यांनी मला दाखवली. त्या हस्तलिखिताचं त्यांनी काही वाचन केलं, मी थोडं बहुत वाचन केलं. त्या 2 दिवस माझ्याकडे राहिल्या त्यावेळेला. आणि मग मला असं जाणवलं की ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्फुल्लिंग आहे हिच्या लेखनामध्ये. नवीन लिहिणाऱ्या माणसाला त्याच्यावरती, त्या लेखनावरती काही संस्कार होणं आवश्यक असतं. ती संस्कार करणारी माणसं प्रत्येक व्यक्तीला त्या लेखनाच्या मार्गाक्रमण करत असताना ती भेटत जातात. पण त्याच्यासाठी त्या लेखनाचं मार्गाक्रमण तर सुरू करायला पाहिजे. आणि जोपर्यंत पुस्तक तुमचं एखादं प्रकाशित होत नाही, तोपर्यंत तुम्ही लेखक म्हणून त्या मार्गावरून तुम्ही जाऊ शकत नाही. आता बरेच लोक असतात, त्यांच्याकडे काही ते बाण असतं, त्यांनी लिहिलेलं असतं, हे असतं, पण ते प्रकाशित होत नाही. प्रकाशन हा त्या लेखकाला एक मिळणारा रजिस्ट्रेशन आहे की त्या मार्गावरनं तू आता जाऊ शकतोस. मी त्यांना म्हटलं की तुमच्या लेखनामध्ये स्टफ आहे, तर तुम्ही याचं पुस्तक प्रकाशित करा. मग काय करायला पाहिजे पुस्तक? मग आता मी त्यांना काही मार्गदर्शन केलं. कदाचित ते त्याला भावलं असावं आणि म्हणून ते पुस्तक करण्याचा त्यांनी त्यानंतर खूप प्रयत्न करून ते पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. अत्यंत सुंदर असं पुस्तक आज मी बघतोय की त्याची छपाई, त्याचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी ते पुस्तक हे केलं आहे. मी त्याच्या प्रकाशकांच्या सुद्धा मी आभार मानतो त्याकरता, त्यांचं अभिनंदन करतो. मला एक लेखक म्हणून, मी डॉक्टर आहे, तुम्ही थोडा वेळ आजच्या संध्याकाळपुरतं विसरून जा, कारण मी डॉक्टरांच्या मधला लेखक नाहीये. आणि लेखकांमधला डॉक्टर पण नाहीये, कारण महाराष्ट्र शासनानं 3 वेळेला मला पहिलं पारितोषिक देऊन माझ्या पुस्तकांना हे केलं. तर एक गोष्ट मला आज तुम्हाला सांगावीशी वाटते, ताईंना सांगावीशी वाटते, की हा जो ललित गद्य नावाचा जो वाङ्मय प्रकार आहे, याचा एक मुद्देसूदपणे याच्यावरती खरं म्हणजे इथं अध्यापिका आहेत, त्याच्यावरती ते लिहू शकतील, आणखीन संशोधन करू शकतील या विषयाचं. पण मीही काही संशोधनात्मक असे शिवाजी विद्यापीठामध्ये ललित गद्याची निर्मिती प्रक्रिया या विषयावर काही शोध निबंध वगैरे त्या काळात लिहून त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ते पब्लिश केले होते त्यावेळेला. अर्थात ते सगळं मला सांगायचं नाहीये आपणाला, पण ललित गद्य काय असतं? ललित गद्य म्हणजे कथा, कविता, काव्य आणि ललित निबंध ह्या 3 वाङ्मय प्रकारांचं ते एक संयोग असतं, तो मिलाप असतो. आणि अतिशय सुंदर आणि विलक्षण पद्धतीनं त्याची रचना आपल्या समोर येते. कथेसारखी वाटते पण ती कथा नसते. ललित निबंधासारखं वाटतं पण तो ललित निबंध नसतो. असं म्हणजे त्याचं जे आहे, किंवा एखादं व्यक्तिचित्रण सुद्धा अशा पद्धतीनं तुमच्या समोर येऊ शकतं की जे ललित गद्याचं रूप घेऊन येतं. अत्यंत सुंदर असा हा ललित गद्याचा वाङ्मय प्रकार आहे. लेखकाच्या विचारमंथनाची दिशा
की हा ललित गद्य, हा वाङ्मय प्रकार, हा ललित लेख पुढे नेत असतो. त्याच्यामध्ये लेखक मध्यवर्ती असतो आणि लेखकाला येणारे अनुभव, लेखकाला येणाऱ्या जीवनानुभूती, लेखकाला भेटणारे, लेखकाला पाहायला मिळालेली मोठी मोठी व्यक्ती, या सगळ्यांचे परिणाम एक मध्यवर्ती म्हणून त्या लेखकाच्या मनावर होत असतात. आणि घटनांचे आणि व्यक्तींचे आणि ह्या सगळ्या याचे पडसाद त्या लेखकाच्या मनावर सतत घडत असतात. आणि त्यातून त्या लेखकाला स्वतःला असं काहीतरी सांगायचं असतं आणि ते सांगत असताना हा वाङ्मय प्रकार, हा ललित गद्य या स्वरूपामध्ये लेखकाकडून बाहेर पडत असतो. हा लेखकाचा मुक्त आत्माविष्कारच आहे. स्वतःच्या आत्म्याला जे वाटतंय ते मला सांगायचं आहे, पण ते सांगायला मला प्रॉपर आकृतीबंध सापडत नाहीये. मला हे सांगायचं आहे पण ही कथा होत नाहीये. मला हे सांगायचं पण ही कविता होत नाहीये. मला हे सांगायचं पण हे व्यक्तिचित्रण होत नाहीये. मग मी कसं सांगू, कोणत्या फॉर्मॅटमध्ये मी लोकांना सांगू? आणि हा जो लेखकाचा एक त्याच्यावर दबलं जातं त्याच्या मनातलं हे सगळं, आणि हा जो बाहेर पडतो, तो विस्फोटकपणानं जो बाहेर पडतो, तो ललित गद्याच्या माध्यमातून बाहेर. त्यामुळे ललित गद्य कधी कधी कथेच्याही पेक्षा वरती जाऊन बसतं. कथेपेक्षाही जास्त श्रेष्ठ असू शकतं, होऊ शकतं. कारण कथेमध्ये काय आहे, एक कलाटणी, एखादा क्षण तो टिपायचा, मग संपता शेवटी काय ते कलाटणी द्यायची त्याची. म्हणजे हे काय बरीचशी कृत्रिमता त्या कथेमध्ये येते असं वाटतं. आणि ज्या माणसाला खरोखर स्वतःला काय भावलंय ते व्यक्तच जर करायचं असेल, आत्माविष्कार जर करायचा असेल, तर त्याला ललित माध्यमासारखं दुसरं, ललित गद्यासारखं दुसरं कुठलं साधन नाही असं माझं मत आहे. ललित गद्य कधीतरी काव्यात्मक पातळीवर येतो. लहानपणीच्या आपल्या आठवणी आपल्याला सांगत जातो. लहानपणी आपण ज्यांच्याबरोबर राहिलो होतो, आपली आई असेल, मावशी असेल, आपले मामा असतील, काका असतील, त्यांचा स्मृतिगंध तो तुम्हाला सांगत राहतो. काव्यात्मक पातळीवरती तो सांगत राहतो. आणि कधी कधी एखादी कथा बनवून तो जीवनाचं भीषण सत्य तुमच्या पुढे मांडतो. या लेखन याचं वैशिष्ट्य असं आहे. आता ह्याचे जे लेख आहेत, एक 40-50 लेख आहेत. या लेखांमध्ये त्याची जर विभागणी करायला जर आपण गेलो तर ऍक्च्युली कथेकडे झुकणारे जे लेख आहेत ते साधारण 6 ते 7-8च आहेत. त्याच्यावर व्यक्तिचित्रणाकडे झुकणारे जे लेख आहेत ते साधारण 7-8-10 एवढेच आहेत. पण बाकी सगळे जे लेख आहेत ते ललित गद्य या स्वरूपातले लेख आहेत. ललित गद्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये लेखकाला स्वतंत्रता मिळते. कथा म्हणजे तुम्ही एखादी घडलेली कथा, एखाद्या व्यक्तीबद्दलची कथा, असं काहीतरी घटित असं स्वरूपाचं तुम्हाला सांगावं लागतं. पण ललित गद्यामध्ये तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता. म्हणजे काही असो, अध्यात्म असो, ते नात्यांमधली हे असो, वीण असो, तुम्हाला जीवनामध्ये आलेले कुठलेही चांगले वाईट अनुभव असो, तुम्हाला ते भिडले त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं याचं व्यक्तीकरण करायला ललित गद्यासारखा दुसरा कुठलंही माध्यम नाही. आणि असे जवळजवळ 30 लेख या याच्यामध्ये आहेत. एक स्वतंत्रपणा असतो लेखकाला लिहायला. काही लिहा तुम्ही, तुम्हाला कोणी काही म्हणू शकत नाही. आपल्याला वाटतं की आपण खाजगी आपल्याला काही लिहायचं असेल तर आपण खाजगी कसं व्यक्त करणार. अगदी अगदी आत कोण तरी खाली, आपण कुणाच कधी सांगत नाही, अशा मोठ्या बायकोला सुद्धा कधी सांगत नाही, अशी बरीच खाजगी गोष्टी असतात. पण हे खाजगी जे काय सगळं आहे ना, हे सुद्धा तुम्हाला व्यक्त करता येईल असं एक माध्यम आहे, ते म्हणजे ललित गद्य माध्यम. मला आठवतंय काही वर्षापूर्वी, साधारण बरेच 25-30 वर्षापूर्वी, मी असाच एक 10 दिवस महाबळेश्वरला निघून गेलो होतो. कंटाळलो होतो ह्या सगळ्या वातावरणाला. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि हे सगळं शहरीकरण, हे ते सगळं लोक बदलायला सुरुवात झाली होती त्यावेळेला. लोकांची मॉरल्स बदलायला सुरुवात झाली होती त्यावेळेला. मी जरा कंटाळलो, सगळ्यात गेलो होतो. 10 दिवस तिथे मी राहिलो. आणि त्या 10 दिवसामध्ये मी वेगळा अनुभव तिथं घेतला. वेगळा अनुभव घेतला म्हणजे 25 किलोमीटर सायकलवरनं फिरायचो, जंगलामध्ये जायचो रात्री पहाटे जाऊन कुठेतरी एखाद्या डोंगरावर जाऊन सूर्योदय बघायचो. आणि
तिथली मुलं बिलं त्यांच्यामध्ये एकरूप व्हायचो. मी कोण आहे तिथं सांगितलंच नव्हतं शेवटच्या 10 दिवसपर्यंत. एका अत्यंत गरीब घरामध्ये जाऊन संध्याकाळचं जेवण करायचो. एका आश्रमामध्ये, काडसिद्धेश्वर आश्रम म्हणून, त्या आश्रमामध्ये मी राहतो. मला बघायचं होतं हे सगळं काय. हे माणूस ज्यावेळेला निसर्गाशी पूर्णपणे तल्लीन होऊन, पूर्णपणे स्वाधीन होऊन ज्यावेळेला त्या निसर्गाला भिडतो ना, त्यावेळीच्या अनुभूती मला घ्यायच्या होत्या. आणि त्या मी घेतल्या, त्या इतक्या विलक्षण होत्या, इतक्या विलक्षण होत्या की मला, आणि त्या इतक्या खाजगी होत्या. मला वाटलं हे लिहिलं पाहिजे. 40 पानांचा तो लेख मी त्यावेळेला लिहिला, 10 दिवस नावाचा. तो दिवाळी अंकात नंतर छापून आला. त्यानंतर तो रस्ते मनातल्या नावाच्या माझ्या ललित लेखांच्या संग्रहामध्ये समाविष्ट झाला. आणि रस्ते मनातल्याच्या 3 आवृत्त्या निघाल्या आणि आता 4थी आवृत्ती त्याची निघली. माझ्यातलं सगळ्यात सगळं खाजगीपण हे लाखो लोकांनी वाचलं. ललित गद्य हा एकच काही असा वाङ्मय प्रकार आहे की तुम्ही तिथं त्या पद्धतीनं स्वतःला एक्सप्रेस करू शकता. समाज प्रबोधनाचा हेतू नसतो त्यात. या लेखनामध्ये, या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं गेलं त्यात काही समाज प्रबोधनाचा हेतू नाहीये. पण स्वतःतली धग कमी करण्याकरता लेखक लिहितो. स्वतः शांत होण्यासाठी, स्वतःतली अस्वस्थता कमी करण्यासाठी हा लेखक लिहित असतो. आणि हे लेखन हे नैसर्गिक आविष्कार म्हणून येतं. थंडी वाजली की माणसं कुडकुडतात, पण कुडकुडणं हा त्यांचा हेतू नसतो. असं हे लिहिणं एक नैसर्गिक आविष्कार म्हणून बाहेर पडतं आणि त्याला जास्त महत्व असतं, जास्त जिवंतपणा असतो. लेखन म्हणजे खरं सांगायचं, ललित लेखन म्हणजे जीवनाच्या वस्त्रांवर, आपल्या जीवनाच्या वस्त्रावर ललित लेखन म्हणजे केलेली एक एम्ब्रॉयडरी असते. आणि ही एम्ब्रॉयडरी फार सुंदर त्या वस्त्राला करून टाकते. स्वतःबद्दल लिहिणं हा सगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये चुकीचा धर्म मानला जातो. अरे, वर्तमानपत्रात एखादा लेख आला, त्या लेखकानं चुकून जरी स्वतःबद्दल 4 गोष्टी कुठं काय टाकल्या तर लगेच कान टवकारतात लोकांचे, डोळे हे होतात. हा पेपरला आता येत आहे 3-4 लाख लोक वाचणार म्हणल्यावर हा आपल्या स्वतःची माहिती द्यायला लागला. म्हणजे तिथं त्या लेखनामध्ये ते ऑब्जेक्शनेबल असतं, कथेमध्ये ऑब्जेक्शन. पण म्हणजे सगळ्याच वाङ्मय प्रकारामध्ये स्वतःबद्दल लिहिणं हे ऑब्जेक्शनेबल असतं. असा एकच वाङ्मय प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्वतःबद्दल लिहिणं स्पष्टपणे हे अजिबात ऑब्जेक्शनेबल नसतं. तो ललित गद्याचा वाङ्मय प्रकार आहे. पण ते स्वतःबद्दलचं लिहिणं कसं असायला हवंय? ते स्वतः आपण पावडर लावून, रंगरंगटी करून, लिपस्टिक लावून, फार छान साड्या बिड्या नेसून नाहीये व्यक्त व्हायचं. ते निगर्वी असायला हवंय. गर्व नाही पाहिजे त्यात कुठला, स्वाभिमान नाही पाहिजे कुठला त्यात. एखादी आई मुलाला जन्म देताना जिथं नैसर्गिकपणे त्या निसर्गामध्ये ती विलीन होते, एकरूप होते आणि बाळाला जन्म देते, यामध्ये जे व्यक्तीकरण आहे ना, तसं व्यक्तीकरण पाहिजे. इतकं धगधगत, मग तो मी कुठे कुणाला पोचत नाही. आणि ललित साहित्यामध्ये अशा पद्धतीचं व्यक्तीकरण, निगर्वी व्यक्तीकरण हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते होण्यासाठी त्या लेखकाजवळ लेखन गर्भ आत्मनिष्ठा असणं आवश्यक आहे. आत्मनिष्ठा असायला हवं तुम्ही जे लिहिलंय त्याच्याबद्दल. खोटं नाही तुम्ही लिहायचं. आणि आजच नव्हे तर तुम्ही उद्या वाचलं तरी तुम्हाला ते खोटं नाही वाटलं पाहिजे. इतका सत्याचा स्पर्श त्याला व्हायला हवा, तर ते लेखन गर्भ आत्मनिष्ठ लेखन आहे असं मानलं जातं. आणि मग अशा वेळेला मात्र कथेपेक्षा ललित गद्य, ललित लेख हे श्रेष्ठ ठरायला लागतात. कारण फक्त कलाटणीखोर शेवट करण्याचा आकृतीबंध कथेपेक्षा इथं ललित लेख वर चढतो. जर तुम्ही शांतपणाने विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की गतकाळातील स्मृती हेच आपलं ज्ञान असते.
आजच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं, पूर्वीचं तर सोडाच, हे 50 वर्षापूर्वीचं त्यांनी लेखन केलेलं आहे. 50 वर्षापूर्वीपासूनचं लेखन ते करत आलेले आहेत, आतापर्यंत, आजपर्यंत, कालपर्यंत. पण एकूण जर तुम्ही पाहिलं, आपल्या मनाची तगमग जाणून घेणारी माणसं तर सोडाच, पण ती तगमग कोणाला तरी सांगावं अशी तरी किती माणसं शिल्लक आहेत. अशीही माणसं आज भेटत नाही. फार मोठं माणसांचं अनुभूतीच्या प्रकटीकरणासाठी असणारं अस्सल आणि धगधगतं असं साहित्य मूल्य काय आहे, तर आपल्या स्वतःमध्ये आलेले अनुभव आपण सांगण्याकरता जे आपल्याला अस्वस्थता निर्माण होते आपल्याकरता, आणि ती धगधगती अस्वस्थता जी असती ते खरं साहित्य मूल्य आहे. आणि माझं म्हणणं आहे, त्या साहित्य मूल्याचा ताईंच्या वरती जो परिणाम झाला, त्यातून हे लेखन जास्ती करून निर्माण झालं असावं असं मला वाटतंय. दुसरी मगाशीच गोष्ट मामांनी सांगितली की आज आपण मनोरंजनाच्या काळामध्ये आहोत. आज विनोदी मालिकाच फक्त गाजतायत, बाकी सगळं संपतच चाललेलं आहे जवळजवळ. एका बाजूने बरं वाटतंय, हसावंसं वाटतंय, पण एका बाजूने रडावंसं सुद्धा वाटतंय. कारण नुसतं विनोद आणि टवाळी करून काही जीवनाचं इतिकर्तव्यता होत नाही. जीवनाला या बाहेरच्या हसण्यापलीकडे सुद्धा आतलं जे काही आक्रंदन आहे आपलं स्वतःचं, त्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते ना, त्यावेळेला जीवनाचा खरा अर्थ थोडा थोडा तरी आपल्याला समजायला लागतो. जोपर्यंत तुम्ही बाहेरचे विनोद बघत हसतच राहाल, तर त्यातून जीवनाचं आपल्या स्वतःचं कल्याण होईल असं काय वाटत नाही. आणि मग ते बरेच वर्ष निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण हेच बघत बसलो, आपण दुसरं काहीतरी केलं असतं तर जरा बरं झालं असतं. पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. म्हणून मला कळकळीनं सांगावं असं वाटतंय ताईंना की लेखनाचा हेतू हा फक्त मनोरंजनाचा किंवा स्वांत सुखाय असा न ठेवता, लेखनाचा हेतू हा जीवन मूल्यांचा ध्यास घेणाराही असावा, शोध घेणाराही असावा. हे मला आज आपल्या पुस्तकाच्या या प्रकाशनाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आता एक 5 मिनिटं ताईंच्या पुस्तकावर येऊया. कारण त्यांच्या पुस्तकाच्या बाबतीतल्या किंवा त्यांच्या सौंदर्य स्थळ त्यांच्या पुस्तकातली मी जर दाखवली नाहीत, आता सांगितली नाहीत आपणाला, तर ती माझी कसूर ठरेल. तर मी आणखीन एक 5 मिनिटं बोलू शकतो का? तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना, विचारायला बोलू शकतो ना? कारण आता पुस्तकावर मी बोलणार आहे. हा जो पोलिओग्रस्त मुलाचा त्यांनी जो लेख लिहिलाय ना, एक मुलगा असतो, तो गाडीत ठेवतात बाप, आणि बाप त्या मुलाला गाडीत ठेवून तो बाप कुठे फिरतो, जाऊन भाजी बिजी आणतो, आई कुठे जाते, फिरते भाजी बिजी आणि परत गाडीत घेऊन तो जातात. लेखिकेला मात्र हिची मुलं त्रास देत असतात, प्रचंड त्रास देत असतात. त्यामुळे ती सारखी चिडत असते त्यांच्यावर की पोरं मला सोडून कसं, तो कसा मुलगा बसतो, ह्याला काय होते जायला ग बसायला एका जागेला, माझ्या मागच काय येतात सारखे, मग इथे यायचं, रस्त्यावर यायचं, असं ते तिला त्रास होत असतो म्हणून ती चिडत असते. पण एक दिवस काय होतं कोणाला नाही, तिला असं वाटतं की नाही आपण जाऊन बघून या काय ते बसतोय तो गाडीत, काय भानगड काय बघूया म्हणून. तर ती लेखिका तिथं जाते आणि बघते, त्यावेळेला ते मूल अपंग असतं, त्याला पोलिओ झालेला असतो म्हणून तो गाडीत बसत असतो. हे ज्यावेळेला तिला कळतं, त्यावेळेला ती घरी येते ना, आपल्या मुलांना मिठ्या मारते परत आणि म्हणते माझी चूक झाली की त्याला येत नाही चालतं. हे जे काय आहे ना, हे जर तुम्ही तो भास, ती भावना आपल्याला ज्यावेळेला समजेल ना, त्यावेळेला कळतं. या एकूण पुस्तकामध्ये लेखिकेची 3 रूपं तुम्हाला बघायला मिळतील. एक अल्लड मुलीचं रूप बघायला मिळेल, एक पत्नीचं रूप बघायला मिळेल, आईचं रूप बघायला मिळेल आणि आजीचं रूप बघायला मिळेल. अशा एवढ्या मोठ्या 2-3 रूपांमध्ये, पण ती 3 रूपं सगळी विरघळलीत एकमेकांमध्ये. म्हणजे त्या तिन्ही व्यक्तिमत्वांचं तिनं एक व्यक्तिमत्व तयार केलंय आणि ते तिचं आत्मनिवेदन आहे. कारण आत्मा शेवटी या सगळ्यात एकच असणार ना.
ते तिचं आत्मनिवेदन. त्यामुळे आत्मनिवेदनाला वयाची अट नसते. याचं वैशिष्ट्य असं आहे, हे नॉस्टॅल्जिक लेख आहेत. शाळेतल्या आठवणी, माहेरच्या आठवणी, आई वडिलांच्या आठवणी, लग्नापूर्वीच्या आठवणी, लग्नानंतरच्या आठवणी, कॉलेजच्या आठवणी, मैत्रिणींच्या आठवणी, आई झाल्याच्या आठवणी, आजी झाल्याच्या आठवणी, अशा सगळ्या नॉस्टॅल्जिक आठवणी आहेत त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की हा जवळजवळ 60-65 वर्षाचा काळ एका सुसंस्कृत भारतीय स्त्रीनं या पुस्तकामध्ये आपल्या कवेत घेतलाय. तिनं कवेत घेतलाय. 70-60-70 वर्षाचा काळ आपल्या कवेत घेतलाय. कुणाला वाचायचं झालं की भारतातली स्त्री, सुसंस्कृत भारतामधली एखादी स्त्रीचा 1900 काही तुम्ही 30 पासून म्हणा, 80 पर्यंत म्हणा, किंवा 50 पासून पुढचा म्हणा, 60 पासून पुढचा 2010 पर्यंत, 20 पर्यंतचा हा जो काळ आहे ना सगळा, म्हणजे भारतीय स्त्री कशी होती या काळामध्ये, एक सुसंस्कृत भारतीय स्त्री कशी होती या काळामध्ये, त्याचा अभ्यास करायचा असला तरी सुद्धा या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल असे याच्यामध्ये काही हे आहे. रातराणीचा सुगंध सांगणारी ही या स्त्रीची एक जीवन कहाणीच आहे असं मला वाटतं. साध्या साध्या गोष्टींबद्दल ती कशी लिहिते बघा. सहज संवाद नावाच्या याच्यामध्ये ती लिहिते की सहज संवाद पूर्वी व्हायचे, पण आता प्रत्येकाच्या नावावर खोल्या आल्या ना घरात, संवाद संपला, आता फक्त विसंवाद शिल्लक राहिला असं तिने तिच्या एका लेखात लिहिलं. सर्वात महागडा टेलिफोन माझ्या हातात आहे आता, पण भावबंधाच्या गाठी सैल पडल्यात, काय उपयोग आहे त्या टेलिफोन. मला तिचा एक लेख मात्र फार विलक्षण वाटला. कसं आहे, ललित गद्यामध्ये काव्य जसं येतं तसं अध्यात्म येतं. ललित अध्यात्म हे मला वाटतं प्राध्यापक आपल्याला कल्पना असेल की अध्यात्म हे कुठल्याही साहित्य प्रकारामध्ये आत घेत नव्हते अध्यात्माला. मला एक ह्यांचे तुमच्या पुण्याचेच आपले कागलचे आमचे आनंद यादवांचं एक वाक्य आठवतो. आनंद यादवांच्या माझी फार चांगली मैत्रीपूर्ण आमचा संवाद व्हायचा. आनंद यादव म्हणायचे, साहित्यात अध्यात्म येऊन चालत नाही, विचका करतं साहित्याचा ते, आणि साहित्य अध्यात्मामध्ये येऊन चालत नाही, ते अध्यात्माचा विचका करतं. अशी एक ठाम समजूत घेऊन चालणारा हा साहित्यिकांचा एवढा मोठा गेले कित्येक वर्षांचा आहे. ललित गद्यामध्ये अध्यात्म येऊ शकतं, पण ललित गद्यात्मामध्ये येणारं अध्यात्म एका वेगळ्या पद्धतीनं ते आलं पाहिजे. ते असे श्लोक किंवा हे लिहून संस्कृत श्लोक सारखं येऊन ते चालणार नाही. ते एका वेगळ्या माध्यमातून, वेगळ्या अनुभूतीच्या माध्यमातून आलं पाहिजे. आणि असतंच अध्यात्म काय श्लोकातच लिहिलंय असं सांगितलंय, धर्मग्रंथांमध्येच लिहिलंय. अध्यात्म तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यामध्ये चालू असतं, एकमेकाला मदत करतात, तिथं चालू असतं. मला अजून आठवते ते सैनिक लोक, ते बर्फाच्या ह्याच्यामधनं पूर आला म्हणून केरळमध्ये, तो दोन सैनिक त्यांना जागा नाही म्हणल्यावर 2 सैनिक उभे राहिले, पायऱ्या तयार केल्या तिने एकावर एक, आणि त्या पायऱ्यावर पाय घेऊन माणूस पुढे चढले. तर अध्यात्म नाही आहे. तसंच अध्यात्म हे असतं सगळीकडेच, पण ते साहित्यामध्ये उतरवण्याचं मोकळीक ललित गद्य देतो. हिनं लिहिलंय, हळूहळू सारे गेले. बहुतेक तिचे पती गेल्यानंतर तिला जास्त ते हळूहळू सारे गेले. आता काय राहिलं, आता फक्त मी राहिले आणि माझं मन राहिलं. पण म्हणून ती गप्प, म्हणून ती दुःखी झाली नाही. ती म्हणते, आता मी आणि माझं मन कुठेही जाते, कुठेही बसते, कुठल्या वाटेल त्या विषयावर आम्ही बोलतो. या जगापल्याडच्या सगळ्या विषयांवर आम्ही बोलतो, अंतरिक्षातल्या विषयांवर आम्ही बोलतो. आणि आम्ही जेव्हा दोघं बोलतो तेव्हा आम्ही अत्यंत खुश असतो, आम्हाला एक विलक्षण आनंद मिळतो, असं तिनं तिच्या एका लेखामध्ये लिहिलंय. ही जी आध्यात्मिक आकलन शक्ती आहे लेखिकेला, ती ललित गद्याला स्पर्श करते. आणि जेव्हा ललित गद्याला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या आध्यात्मिक आकलन शक्तीचा स्पर्श होतो, त्यावेळेला ललित गद्य
अक्षर साहित्य बनून येतं. वाटेवरचे मोती किती समर्पक असं त्याचं मुखपृष्ठ आहे. लेखिकेला रिक्त होत जायचंय आता, हळूहळू सगळं सोडून द्यायचंय. हे सगळे मोती तिला सांडायचेत रस्त्यावर, इतरांना मिळू देत ते बघायला वाचायला. स्वतः रिक्त होत जाणं हा जीवनाचा जो आशय आहे तो या तिच्या वाटेवरच्या मोती यातून जुनेर नावाची एक त्याच्यामध्ये हा ती जुनेर ही जी आहे ना ती कथा, जुनेर ही मला कथा वाटते. जुनेर नावाची मला फार आवडली ती कथा. तर त्यांचे कोणतरी गावाकडचे लोक असतात, एक आत्या बित्या कोणते असे कामवाले लोक असतात आणि त्याचा एक मुलगा असतो. तो मुलगा पण असा हे असतो, तो अपंग असतो आणि त्याला काही कळत नसतं, इडियट सारखा असा असतो मुलगा असतो. तर ते गरीब असतात, तर त्यांना सगळेजण जुनेर द्यायचे. जुनेर म्हणजे आपले जुने कपडे त्यांना सगळे लोक नेऊन द्यायचे. तर हिला काय वाटतं, सगळे लोक जुने कपडे नेऊन देतात, आपण नाही, आपण काय ते वेगळं करावं, आपण त्यांना नवे कपडे देऊ. पण ही नवे कपडे घेऊन त्यांना जाते, त्यांना देते. दिल्यानंतर ती म्हणते काय की मला जुनं आवडतं जास्त, कारण त्याला स्पर्श चांगला असतो जुन्याला. नव्याचा स्पर्शापेक्षा जुन्याचा स्पर्श मऊ असतो, चांगला असतो, ते घालायला आम्हाला आवडतं. आम्ही कधी नवं घातलंच नाही, पण असू दे तू ठेवून जा, काय हरकत नाही म्हणून ठेवून जाते. आणि गेल्यानंतर काही कालावधीतच 4-5 महिन्याचे ते दोघंही मरतात. मग ही जाते बघायला त्यांना तिथं, तर त्यांची प्रेत जी ठेवलेली असतात त्याच्यावर हिनं घातलेले ते नवीन कपडे घातलेले असतात. जुनेर नावाचं ते जुन्याचं महत्व सांगणारा हा मला लेख मला विलक्षण, म्हणजे तो दाहक आहे, वास्तव दाहक आहे, पण ते पचवावं लागतं. आणखीन एक लेख आहे, माझ्या फिरण्याची वाट. एका वाटेवरून ही जाते, फिरते रोजच्या रोज, पण त्या माझे पुस्तक रस्ते मनातले आहे तसं त्याच्यात ते खूप साम्य आहे. तिला त्या वाटेवरतीच काय आपलं सगळं आयुष्य सांडलंय का काय असं वाटतं. त्यामुळे त्या वाटेवरच्या दोन्ही बाजूची झाडं, त्यांचे पक्षी, ते सकाळी उठून तिथलं फिरणं हे तिला इतकं तृप्ती देऊन जातं आयुष्यभर. आणि एक दिवस तिला असं वाटतं की ह्या वाटेनं मला खूप दिलंय, मी या वाट्यासाठी काय केलं, मी या वाटेसाठी काय करावं. तर ती म्हणते की ही वाटच एक दिवस मला दृष्टी देईल आणि श्रुती देईल, की मीच एक दिवस वाट बनून जाईल, मीच एक दिवस वाट बनून जाईल इतरांना चालण्याकरता, इतरांना मार्गाक्रमण करण्याकरता. एक दोनच फक्त. तुझ्यामुळे मी आई झाले नावाचा एक लेख आहे. या वयातली ही बाई कुठल्या तरी एका प्रवासाला जाणार असते, तर ती जाते आणि तिथं तो जो मॅनेजर असतो त्याच्यावर सह्या करायच्या असतात. तर सही करताना हिचं जे अक्षर असतं ते त्याच्या आईसारखं असतं. तो तरुण मुलगा असतो त्याच्या आईसारखं असतं अक्षर तिचं, आणि तो त्याची आई वारलेली असते. तर तो मॅनेजर असतो तिथला, तो तिचं अक्षर बघितलं, तो तिला म्हणतो तुमचं अक्षर माझ्या आईसारखं आहे. अरे वा म्हणली, ठीक आहे ठीक आहे. मग तो तिला खूप म्हणजे याला खूप त्यांना हे करून देतो, कमी खर्चात सगळे सोयी बी हे करून देतो. आणि ते जाऊन येतात, परत आल्यानंतर पुन्हा त्याला भेटायला जातात. भेटायला गेल्यानंतर तो सगळं हे करतो आणि तो यांना विचारतो की तुमचं अक्षर माझ्या आईसारखं आहे, माझी आई नाही आहे, मला तुमच्यामध्ये माझी आई दिसते, तर तुम्ही मला विसरणार नाही ना. अच्छा, तो विचारतो मॅनेजर लेखिकेला. ते लेखिका म्हणते तर मी तुला कशी विसरेन, तुझ्यामुळे तर मी आई झाले. कारण त्या कथेतली ती जी लेखिका आहे ना, तिला मूल झालेलं नसतं, तिला मूल झालेलं नसतं, म्हणून ती म्हणते तुझ्यामुळे मी आई झाली, मी तुला कसं विसरेन. काय संबंध नसलेलं बघा, किती कुठला मॅनेजर कुठे जाणार येणार, पण त्यामधून सुद्धा भावबंधांचे असे काहीतरी धागे जोडणार असं हे साहित्य असतं. साहित्य माणसाला जवळ आणतं, माणसाच्या मनाला जवळ आणतं. आणि साहित्य हे सगळ्यांना जवळ आणत आणत जीवनाचा एक असे पदर उलगडत कधीतरी आपल्याला फार मुक्तीपर्यंत घेऊन जातं. हा, आणि शेवटच ह्यांनी कोकणामध्ये त्यांचं जुनं घर आहे, तिथे जाऊन त्या जुन्या घरात आजी आजोबा होते, ते आता वारले, कोणी नाही, पण एक जुनं घर तिथं आहे, तिथं जाऊन तिथे कोणानेच काय ठेवलेलं असतं हे असतं, सगळे वास घेऊन बघून स्वच्छ करून घर
दुसरी सकाळी येताना तिथं बाहेरच्या अंगणामधली तांबडी माती रुमालात बांधून आणती लेखिका, आणि पुण्यातल्या आपल्या बागेमध्ये ती माती शिंपडते सगळीकडे. असं बघताना वेडेपणा वाटेल, पण ते जे सगळं जुन्या आठवणींचं ते जे सगळं ऐवज आहे ना, साहित्य आहे ना, ते सगळं त्याला ती परत नवीन चैतन्य देते, परत नवीन त्याला जीवन देते आणि ते आपल्या जीवनामध्ये ती परत त्याला आणून घेते. आणि या साऱ्या समालोचनातून लेखिकेची एक भूमिका प्रकट होते. एकटं राहण्याची तिची इच्छा नसली तरी तिची तयारी आहे. व्यतीत केलेल्या जीवनाबद्दल, त्यातील व्यक्तींबद्दल, त्यातील वस्तूंबद्दल तिच्या मनात प्रेम आहे, नात्याचा ओलावा आहे, एक सांस्कृतिक जाणीव आहे आणि मुख्य म्हणजे कृतज्ञता आहे. पतिनिधनानंतर ती थोडी भावूक होणं साहजिक आहे आणि त्यामुळे तिच्या जाणीवा अधिक प्रखर होऊन लेखालेखातून बाहेर पडणं हे देखील नैसर्गिक आहे. ललित लेखनामध्ये मी जेव्हा नायक किंवा नायिका म्हणून येतो तेव्हा त्याचा वैयक्तिक जीवनाचा उल्लेख साहित्यात आणि त्याच्या टीकेत येणं स्वाभाविक आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखिकेनं मी बद्दल जे लिहिलं आहे ते वास्तव आहे आणि तिचा मी हा एक आस्वादक म्हणून आला आहे. त्या मीला तिने कोणते अलंकार घातले नसून साहित्य गर्भ आत्मनिष्ठेतून तो आला आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. तो व्यक्तिसापेक्ष नसून आत्मसापेक्ष आहे. ललित गद्यात असा मी जागोजागी येत असतो आणि तेच कधी कधी ललित गद्याचं सौंदर्य असतं. सुनीताताईंचं हे पहिलं साहित्यिक बाळ मराठी साहित्य नगरीत थाटामाटानं पदार्पण करत आहे आणि आजचा दिवस किती महत्वाचा आहे मराठी भाषा. आपण त्याचं स्वागत करूया. पुन्हा एकदा आई होण्याचं त्यांचं साहित्यिक स्वप्न पूर्ण होत आहे आणि साहित्यात कुटुंब नियोजन नसतं. त्यांनी लिहित राहावं, बोलत राहावं, भरभरून जगत राहावं. फक्त बालपणींच्या आठवणीतूनच नव्हे तर आता त्यांनी विश्वाकडे चौफेर नजर टाकावी आणि त्या चालल्यातच ऑस्ट्रेलियाला मला वाटतं. विश्वाकडे चौफेर नजर टाकावी आणि जीवनाची सौंदर्य स्थळं शोधावीत. नक्कीच त्याला काही सत्य सापडेल अशी आपण आशा करूया आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया. आपल्या या प्रेक्षकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त झालेले माझे मामे सासरे श्याम आफळे आलेले आहेत. तर मी विनयला अशी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्याम काकांचं स्वागत करावं. हे मामा आहेत आणि मला वाटतं 6 वर्षापूर्वी त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेला आहे. धन्यवाद कुलकर्णी सर. आता मी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशक डॉक्टर स्नेहल तावरे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. वाटेवरचे मोती या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने जमलेले सुनीता कुलकर्णी यांचे सगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ज्यांना आम्ही मामा म्हणतो असे जोशी सर, विनय खटावकर, डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि बंधू भगिनींना. सुनीताचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की ती पुण्याची बहिणाबाई आहे. खरं म्हणजे मी तिच्यावर रागवले होते. आम्ही जवळजवळ 35 वर्षापासूनच्या अधिकच्या मैत्रिणी, मी, सुनीता कुलकर्णी आणि डॉक्टर मधुरा कोरांदे, असं आमचं एक त्रिकूट होतं. आणि ही अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाची, मृदू स्वभावाची सुनीता ही विद्याभ्यास मासिक चालवत होती आणि मी तिला नेहमी म्हणत असे की अरे तू लिही ना, लिहित का नाही. तेव्हा ती
अशा टोनमध्ये म्हणायचे, अगं आम्ही काय प्राध्यापक आहोत का तुमच्यासारखे, म्हणजे प्राध्यापक फार लिहितात चांगलं वगैरे असं. आणि मी तिला म्हणायची की नाही का तू प्राध्यापक ते सोडून दे, पण तू लिहित राहा लिहित राहा. आणि एक दिवस असा आला की तिने मला फोन केला आणि मला म्हणाली की स्नेहल माझं एक पुस्तक झालं. म्हटलं काय सांगतेस, काय नाव वगैरे सगळं विचारलं आणि म्हटलं पाठव, करूयात आपण. आणि जेव्हा मी ते पुस्तक सगळं वाचलं तेव्हा मी अवाक झाले. याचं कारण असं आहे की स्त्रियांची जी विविध रूपं आहेत ती विविध रूपं अतिशय लालित्यपूर्ण अशा कथा या साहित्य प्रकाराचा मागोवा घेत तिने त्या मांडल्या. आणि ते वाचत असताना म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा वाचाल तेव्हा गोटे वगैरे मी म्हणत नाही मामांसारखं, पण तुम्हाला त्या भावतील आणि कुठेतरी तुमचं रूप तुम्हाला त्याच्यात दिसेल, तुमची आई दिसेल, आजी दिसेल. आणि हे अतिशय असं याचं सबल असं केंद्र आहे असं मी म्हणते. म्हणजे उशीर झाला कार्यक्रमाला, आभार प्रदर्शन 2 मिनिटातच उरकावं असं असतं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या 41 कथांमधून तिचा एक स्पर्श नावाची कथा आहे. आणि वेगवेगळे जे स्पर्श तिने हे केले तर मी मोजत गेले 10 प्रकारचे स्पर्श आहेत. आणि मला फार गंमत वाटली की खरंच ही एवढी चांगली प्रतिभा असून सुद्धा ही का मागे राहिली. पण हरकत नाही, आज चांगला योग आला. खरं म्हणजे ती आधी कविता संग्रह करणार होती, पण मी तिला म्हटलं नाही, ज्या पुस्तकाला बाबांनी तुला आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिचं एक वाक्य असं आहे की त्या बाबांच्या आशीर्वादामुळे मी आणि माझे पुस्तक दोघंही सुखावलो आहोत. आणि हे मला अतिशय भावलं खरं म्हणजे. तर त्यामुळेच हे पुस्तक जे आज आलंय याचा मला व्यक्तिशः खूप आनंद असा झालेला आहे. तिला मी एकही म्हटलं की ठीक आहे, उशीर जरी झाला तरी तिचे 2 कविता संग्रह अशाच एखाद्या संध्याकाळी आपण प्रकाशित करणार आहोत. मनातले आणि मुलांसाठी मनातले असे तिचे. तुम्हाला ती जी काही बोलली त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं की तिच्या भाषेमध्ये लालित्य आहे, सगळ्या प्रकारचे काव्यगुण आहेत. ती इतक्या सुंदरपणे अशी कविता तिने केली आणि तुम्ही आवाक झालात बहुतेक की या तिच्या आहेत का कुणाच्या, टाळ्या वाजवायच्या की नाही. म्हणजे तिला थोडंसं सांगावं लागलं की अहो टाळ्या वाजवा जरा, माझ्याच आहेत ते सगळ्या. म्हणजे हा जो एक प्रामाणिकपणा आहे तिच्यामधला तोही मला भावला. तेव्हा तिने असंच सतत लिहित राहावं. ऑस्ट्रेलियाहून आल्यावर ती मुलांसाठी नाट्यवाचन, कथाकथन आणि सूत्रसंचालन असेही प्रयोग करणार आहे आणि आपण त्याचे कधीतरी साक्षीदार होणार आहोत. आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन विनय खटावकर यांनी केलं. तिचे खरं हे सगळे नातेवाईक आहेत आणि हा एक कौतुक सोहळा आहे. मला खूप एक बरं वाटलं किंवा आत्तापर्यंत मी जेवढे प्रकाशन समारंभ केले त्याच्यात वेगवेगळी मंडळी आली, त्यांनी आपल्या टाळ्या वाजवल्या आणि गेल्या, पण मनापासून नातेवाईकांनी दाद देणं याला सुद्धा चांगलं नशीब लागतं. माझी मैत्रीण हे नशीब घेऊन आलेली आहे. विनय खटावकरांनी अतिशय चांगल्या अशा शब्दांमध्ये सगळं त्यांचं भाषण केलं, याबद्दल धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला बाबा उपस्थित राहिलेत आणि डॉक्टर जगताप ज्यांच्या प्रायोजनामुळे हा कार्यक्रम झाला त्यांचेही मी आभार मानते. आमचे व्यवसाय बंधू म्हणजे मी त्यांना मगाशी म्हटलं पण सुनीताने तुमचा मामा केलेला नाहीये, ते डॉक्टर रमेश जोशी यांनी फार चांगल्या तऱ्हेने तिचे मला माहीत नसलेले सुद्धा गुण सांगितले, याबद्दल त्यांचे आभारी आहे. या पुस्तकाला डॉक्टर असूनही ज्यांनी प्रस्तावना लिहिली आणि त्यांचं भाषण ऐकल्यावर मी म्हटलं बरं झालं हे मराठीचे प्राध्यापक झाले नाहीत, नाही तर माझ्यासारख्याला नोकरीच मिळाली नसती. म्हणजे ते सर्जन आहेत, तर त्यामुळे
डॉक्टर कशी चिरफाड करतात हे तुम्हाला माहिती आहे. इथेही त्यांनी तशीच चिरफाड करण्याचा पण चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केलेला आहे. अनेक चांगल्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की माणसाचं जे लेखन असतं हे लालित्यपूर्ण असणं हे अतिशय आवश्यक असतं. जेव्हा ते लालित्यपूर्ण असतं मग त्याला कथा असू द्या ना किंवा काही दुसरा फॉर्म असू द्या, पण हा 41 अशा कथांचा संग्रह इथे प्रकाशित झाला याचाही आनंद आहे. तेव्हा जोशी सर, प्रकाश कुलकर्णी, विनय खटावकर यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर असूनही, म्हणजे आम्ही सुडो डॉक्टर आहोत पण त्या खऱ्या डॉक्टर असूनही अतिशय चांगल्या प्रकाराने केलं याबद्दल सुनीता कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या सोहळ्याला बाबासाहेब जाधवराव, डॉक्टर जगताप परिवार, इनामदार कोरांने, बावडेकर कुटुंबीय आणि ज्यांची नावं मला घेता आली नाही ते सर्वजण आपण सगळे उपस्थित राहिलात याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, त्याचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद स्नेहलताई. हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी डिक्लेअर करते. मागे ठेवलेलं हो, यानंतर आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. सर्वांना एक नम्र विनंती, पुस्तक विक्रीसाठी आज उपलब्ध आहे. मूळ किंमत 300 रुपये आहे, पण आज सवलतीने ते 250 रुपयामध्ये अवेलेबल आहे. मागच्या बाजूला पुस्तक विक्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी तिथून ते घ्यावं. थँक्यू. आहे